गणिताचं अध्यापन करतात. ह्या सर्वांना हे जमू शकतं, कारण तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. हा असा अभ्यास करणारी ही, ज्याचा उल्लेख आता देसाई साहेबांनी केला, त्या प्रीती पाटवा मॅडम इथं उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठाच्या डाव्या हाताला. BLLM हे त्यांचं शिक्षण, 12वीमध्ये कला शाखेमध्ये केंद्रामध्ये प्रथम इचलकरंजीच्या, पुढं BA इंग्रजी घेऊन गुणवत्ता यादीमध्ये विद्यापीठाच्या त्यांचा क्रमांक आला. LLBला प्रवेश केला आणि LLBला असतानाच अपघात झाला, शारीरिक अपंगत्व यायला लागलं, स्नायूंमधली शक्ती जायला लागली आणि एक हिंडणारी फिरणारी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषणं करणारी, पारितोषिकं मिळवणारी अतिशय बुद्धिमान मुलगी ही खुर्चीला जखडून बसली. परंतु असं असताना तिनं LLBला विद्यापीठामध्ये तृतीय क्रमांक मिळवला. पुन्हा LLM करायचा निर्णय घेतला. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये ती दुसरी आली. शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रपती पुरस्कार तिला प्रदान झाला. राज्यपालांचं चान्सलर्सचं अवॉर्ड तिला मिळालं आणि त्यानंतर शिवाजी विद्यापीठामध्ये व्हीलचेअरवरून 2006 ते 2010 असिस्टंट प्रोफेसर म्हणून तिने काम केलं आणि पुढं तेही करणं शारीरिक ह्या व्याधीमुळं, ह्या आजारामुळं अशक्य व्हायला लागलं आणि इचलकरंजीतून आपल्या गावातून हलता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली. तेव्हा बसल्या जागी घरामध्येच विद्यार्थ्यांसाठी लॉचे क्लासेस सुरू केले आणि त्यातून आज अनेक विद्यार्थी जे आजच्या इचलकरंजीतल्या पिढीतले तरुण वकील आहेत ते त्यांचे विद्यार्थी आहेत. 6 विद्यार्थी त्यांचे न्यायाधीश झालेले आहेत. अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अनाशा असं, आणि किनारा तुला पामराला, समुद्राला सुद्धा किनारा आहे, परंतु ह्यांच्या जिद्दीला, ह्यांच्या ध्येयासक्तीला किनारा नाही आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय प्रेरणास्थान असं हे आहे त्यांचं व्यक्तिमत्व. आणि म्हणून हा विशेष सत्कार बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीनं मुद्दाम इथं आयोजित केलेला आहे. मी माननीय न्यायमूर्ती मिलिंद जाधव साहेब यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण प्रीती पाटवा यांचा सत्कार करावा. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या सत्काराचं स्वागत करावे विनंती आहे. हॅलो 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 मी पाटवा मॅडमांना 2च मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती करतो. मॅडमांना थोडं मनोगत व्यक्त करायची इच्छा आहे, तरी उपस्थित मान्यवरांच्या परवानगी दिली असं ग्राह्य धरून मी पाटवा मॅडमांना, मी उपस्थित सर्व वकीलवृंद व सर्वांना या सत्कारासाठी स्टँडिंग एव्हिएशन द्यावं आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात, कारण अतिशय खडतर परिस्थितीचा सामना करून पाटवा मॅडमांनी या आपल्या ज्युडिशियरीला जे दान दिलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्याला नक्कीच स्टँडिंग एव्हिएशनच डिझर्व करतात. धन्यवाद. मी पाटवा मॅडमांना विनंती करतो की त्यांनी 2च मिनिटात आपलं. सगळ्यात अगोदर हा सन्मान मला दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. खरं तर ती BBC न्यूजची जी बातमी आलेली होती त्या बातमीला द्यायला मी प्रत्यक्षरित्या तयार नव्हते, कारण बहुतांशी लोक जी मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मला फारसं पुढं येऊन या सगळ्या गोष्टी सांगायला आवडत नाहीत.
पण ज्यावेळेला ती BBC न्यूजची बातमी आली आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये घडल्या, त्यामुळं मला असं वाटतं की माझा तो निर्णय नक्कीच योग्य होता. कारण मला अनेक लोकांचे असे फोन आले की ज्यांना त्या BBC न्यूजच्या बातमीमुळं प्रेरणा मिळाली, त्यांनी आपल्या आयुष्याच्या निराशेतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न केला. एक घटना तर अशी घडली होती की कराडवरून एका मुलीचा मला फोन आला आणि ती मुलगी अक्षरशः ढसढसा रडायला लागली. मला कळेना की काय झालं. तिला विचारलं काय झालं, तेव्हा तिनं मला सांगितलं की तिनं येत्या 2 दिवसात आत्महत्या करायचा विचार केलेला होता. कारण किती किरकोळ कारण असेल, कारण की फक्त रूममेट्स त्रास देत आहेत आणि रूम तर आपण सोडून आपल्या गावी परत जाऊ शकत नाही, आईवडिलांनी पैसे भरलेले आहेत आणि ह्या मुलींचा त्रास सहन होत नाही आहे, म्हणून निव्वळ तेवढा करण्यासाठी येत्या 2 दिवसात त्या मुलीनं आत्महत्येचा निर्णय घेतलेला होता. आणि हा व्हिडिओ तिच्या बघण्यात आला आणि तिच्या आयुष्याचा दृष्टिकोनच बदलला आणि तिनं आत्महत्येचा निर्णय बदलला. मला वाटतं की माझ्या आयुष्याचं जे काही ध्येय होतं किंवा जो काही कारण होता त्याच दिवशी ते पूर्ण झालं. कारण एक जीव मी वाचवू शकले, याच्या पलीकडं माणूस आयुष्यात आणखीन काय मिळवू शकतो. मला हा सगळा प्रवास करणं नक्कीच अवघड होतं, अवघड आहे, पण सगळ्यांची सोबत, सगळ्यांची साथ होती. माझ्या कुटुंबाची साथ होती, माझ्या वडिलांची, आईची साथ होती, म्हणून हा इथंपर्यंतचा प्रवास मी करू शकले. हा सन्मान मला मिळतो, तो कशासाठी मिळतो असं जर मी विचारलं किंवा असं मला जर कुणी विचारलं आणि मी काही खूप वेगळं करते का याच्यासाठी, तर अर्थातच नाही करत आहे. खूप लहानपणी चित्रहारमध्ये, रंगोलीमध्ये 1961 सालच्या हम दोनो चित्रपटातलं एक गाणं मी ऐकलं.